जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या अतुलित बलधामं हेम शैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि विठ्ठल धन्य दिवसाजी दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय राम भक्त हनुमानजींच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या तांदळवाडी गावातील माननीय सरपंच श्री रामराव साहेब यांचे पिताश्री विठ्ठलरावजी तांदळे यांच्या 50व्या पुण्यस्मरणार्थ आजची चिंतन सेवा आहे. पत्रिका वाचल्यानंतर थोडं मला आश्चर्याचा धक्का बसला. काही वेळेला फक्त 1च वर्ष श्राद्ध करतात, मोकळं होऊन जातात. 2 वर्ष 4 वर्ष असे काही पुण्यतिथी चाललेल्या 10 वर्षापर्यंत आम्ही पाहिल्यात, पण 50 वर्षाची पुण्यतिथी मला वाटतं मी आजच पत्रिका वाचली. एक पितृनिष्ठा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराचा पाया असणारा वेद आणि वेदाने देवाकडे माणसाला प्रवृत्त करत असताना तसा देवाचं स्वरूप अदृश्य आहे. मग आपण दृश्य जगात अडकलात, मग देवाची कल्पना कशी करायची, कुठून करायची, या बाबतीमध्ये 4 प्रकारच्या आज्ञा दिलेल्या आहेत. पहिली आज्ञा आहे मातृदेवो भव, दुसरी आज्ञा आहे पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या ठिकाणी देवस्वरूपाने आपण पाहावं ही दृष्टी आहे. या दृष्टिकोनातून हा उत्सव 50व्या पुण्यतिथीचा उत्सव आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज आपल्या जीवनामध्ये या अभंगामध्ये 2 वर्ग पाडतात. संतांच्या बाबतीतले विशेषत्व आणि आपण त्यांचं दर्शन झाल्यामुळे आपल्या जीवनात विशेषपणा, 2 प्रकारचा भाग अभंगामध्ये चिंतन करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अनुकूल आहे ते असं मिळावं अशा प्रकारची इच्छा असते. पण सगळं अनुकूल मिळत असतं असं नाही. काही अनुकूल मिळतं आणि काही प्रतिकूल मिळतं. प्रपंच त्याचंच नाव आहे ज्याच्यामध्ये दोन्हीचं मिश्रण आहे. ते तर सुखाने कही दुःखही दिसे. आपण बघा या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी आहे आणि काही ठिकाणी अनावृष्टी आहे. असे दोन्ही चित्र आपल्याला पाहायला मिळतात. मायेचं अंग एकात्मक नाही, ते उभयात्मक आहे. परमात्म्याचं स्वरूप एकात्मक आहे, मायेचं स्वरूप उभयात्मक आहे. एक कुठली बाजू नाही मायेला. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक बाजूचं सोनं अजून तयार झालं, नाणं अजून तयार झालं नाही. नाणं म्हटलं की त्याला 2 बाजू असतात. तसं मायेचं जीवन म्हटलं की त्याला 2 बाजू आहेत. चांगलंही आहे आणि वाईटही आहे. चांगलं बरं वाटतं, वाईट नको वाटतं. पण काही वेळेला प्रकार असा आहे मायेच्या तत्वामध्ये, चांगल्याला चांगलेपणा वाईटामुळे आणि वाईटाला वाईटपणा चांगल्यामुळे, असं उलट सुलट चिंतन आहे. महाराजांचं प्रमाण आहे, उष्णे छाये सुख वाटे, कडक उन्हातून आल्यानंतर सावलीत आल्यानंतर वा 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 काय गोड सावली असं वाटतं.
रात्रीच्या वेळेला सावली गोड वाटते का? नाही वाटत, कारण का विरोध नाही म्हणून. काही वेळेला विरोधातूनच अशा प्रकारचं आपल्याला काही गोष्टी बऱ्या वाटत असतात. रावणाचा विरोध जर झाला नसता तर भगवान परमरामचंद्राचं एवढं महत्व झालं नसतं. मंबाजी मुनी त्रास दिला नसता तर तुकाराम महाराजांना एवढं महत्व आलं नसतं. महत्व आलं नसतं म्हणते त्यांचं महत्व लोकांना दिसलं नसतं. कुठल्या वेळेला दोन विरोधामुळे एकमेकाचं महत्व प्राप्त होतं. आपल्या कीर्तनामध्ये दिलीपराव किंवा आबा एकटे जर कीर्तन वाजवणारे असते तर कोण कोणता का वाजवतो हे कळालंच नसतं. दोन्ही आहेत म्हणजे एक कळतं की हे कोण, हे मोठे आहेत का ते मोठे आहेत. विचार कसं बरंच होतं, यांचं वाजवणं चांगलं का त्यांचं वाजवणं चांगलं आहे, प्रतिस्पर्धी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, द्वेषरहित प्रतिस्पर्धी असावा. पुन्हा वाक्य सांगतो, द्वेषरहित प्रतिस्पर्धी असावा. आपण द्वेष करू नये, पण आपल्या आनंदाकरता मात्र स्पर्धा केल्यानंतर त्याच्यातून चांगलं निर्माण होत असतं. सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे, जगामध्ये उभयात्मक गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. दिवस आहे, रात्र आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे, सुख आहे, दुःख आहे. असं उभयात्मक जीवन माया तत्वामध्ये आहे. परमात्म तत्वामध्ये मात्र उभयात्मक जीवनच नाही, एकात्मक जीवन आहे. एक हरी आत्मा जीव सेव एक हरी आत्मा एको देव सर्व भूतेषु गूढा. वेद सांगतात देव एकच आहे, देवाचे अनेक नाही. परवा आपण धर्मापुरीच्या कीर्तनामध्ये चैतन्याचे 4 प्रकार पडले होते. ब्रह्मचैतन्य, आत्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि चित्त चैतन्य. पण हे उपाधीनं भेद आहेत. घटाकाश, मठाकाश. मंदिरामध्ये आकाश आहे, याला मठाकाश म्हणतात. एखादी घागर आहे त्याच्यामध्ये आकाश आहे, त्याला मठाकाश म्हणतात. पण शेवटी उपाधीमुळे भिन्नता आहे का स्वरूपाने भिन्नता आहे? उपाधीने भिन्नता आहे, स्वरूपाने भिन्नता नाही. तसं भगवान परमात्मामध्ये भिन्नता नाही, वेगळी वेगळी, तो एक स्वरूपच आहे. अर्थात एक स्वरूपामध्ये सापेक्ष भाव नाही. जिथे अनेकत्व आहे तिथे मात्र सापेक्ष भाव असतो. या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये काही अनुभव येतात ते सापेक्ष अनुभव येतात. काही सुखाचे अनुभव आहेत, काही दुःखाचे अनुभव आहेत आणि काही औदासिन्याचे अनुभव आहेत. सुखाचे अनुभव, सुखाच्या कोडी जगणिताची जीवा किती दिवस सुख भोगलं तरी माणसाला काही त्याचा कंटाळा येत नाही. मग दुःख मात्र थोडं जरी दुःख असलं तर ते नको वाटतं, कारण ते विरुद्ध आहे. औदासिन्याचे जे अनुभव असतात ते आले काय न आले काय, हा प्रकार आहे. चालता चालता रस्त्यावर एखादा दगड पाहिला, आपल्याला दगड पाहिला, तो अनुकूल असतो का प्रतिकूल असतो? रस्त्यावरचा दगड अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही, तो औदासिन्याचा विषय आहे. पण काही अनुभव अनुकूल असतात, काही अनुभव प्रतिकूल असतात. ते अनुभव येत असताना मात्र काही अनुभव आहे त्याचे असतात, काही अनुभव नाही त्याचे असतात. आहे त्याचे अनुभव आणि नाही त्याचे अनुभव. प्रपंचात सगळे अनुभव असतात, ते नाही त्याचे.
आणि परमार्थात सगळे अनुभव असतात ते आहे त्याचे, जे आहे त्याचे अनुभव म्हणजे परमार्थ, जे नाही त्याचे अनुभव म्हणजे संसार. अत्यंत सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. कोणी मिळेल नाही त्याचा अनुभव येतोच कसा? त्याचं कारण आहे माया हे काम करते, आणि ती माया काम करत असताना त्याला अस्तित्व परमात्मा शक्ती देते, आणि म्हणून नाही त्याची माणसाला अनुभव येतात. नवे तिचे करीसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासे आले, जीव शिव नाम पावले रे. खेळियाच्या अभंगामध्ये नव्हे तिची कैसे झाले रे खेळिया, जे नव्हतं ते कसं झालं? पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते ते एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. नाही ते देखील माणसाला झालं असं संतांना सुद्धा मानावं लागतं, कारण अनुभव येतो ना. मग नाही ते झालं का त्याचा अनुभव आला. येत असताना आपण स्वप्नामध्ये असतो, स्वप्नामधला जो अनुभव असतो तो नसलेल्याचा असतो का असलेल्याचा असतो? नसलेल्याचा अनुभव असतो. स्वप्नी महिमा, स्वप्नामध्ये फक्त भास असतो, वस्तू नसतात. मनची रहाटे एकले स्वप्नी जीवी, ज्ञानोबा म्हणतात स्वप्नामध्ये वस्तू नसते, मनच सगळं अशा प्रकारचं तयार बनतं. राजा जनकाला रात्रीच्या वेळेला स्वप्न पडलं होतं म्हणतात, झोपी गेल्यानंतर राजगादीवर झोपलेले होते, स्वप्न पडलं भिकारीपणाचं. हातामध्ये मधुकरीचं फडकं घेतलं, गावभर फिरले, सत्कोर भाकरीचा तुकडा मिळाला नाही, वाईट वाटलं आणि जागे झाले. मग शंका निर्माण झाली. दोन प्रकारचे अनुभव आहे. तसं आपल्या शास्त्रामध्ये सत्ता व्यवस्था करण्याकरता तीन मानल्या. एक प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. परमात्म्याची सत्ता आहे ती पारमार्थिक, संसाराची जी दिसते आपल्याला ती सत्ता आहे ती व्यावहारिक, आणि खोटे पदार्थ दिसतात त्याची सत्ता ही प्रातिभाषिक. प्रातिभाषिक म्हणजे दिसण्यापुरतं, स्वप्न दिसण्यापुरतं आहे, स्थानवर पुरुष दिसण्यापुरता आहे, दोरीवर साप दिसण्यापुरता आहे, तो असण्यापुरता नाही. मी अनुभवाचा प्रकार सांगतो आपल्याला. आहे त्याचे अनुभव आणि नाही त्याचे अनुभव. अनादी कालापासून आपल्याला दुःख का भोगावं लागतं याचं एकच महत्वाचं कारण आहे, जे नाही त्याचे आपण अनुभव घेत आलो आणि मग दुःख झालं. एक छोटासा दृष्टांत सांगता येण्यासारखा आहे. प्रवासाला एक खेड्यातला माणूस, अशिक्षित आणि एक चांगला पदवीधर माणूस प्रवासाला निघाले होते. आता अलीकडे एसटी निघाल्या 2x2, म्हणजे इकडे 2च सीट आणि तिकडे 2च सीट. योगायोगाने दोघे जवळजवळ बसले होते. प्रवास लांबचा होता. कुठेतरी मनाला विषय पाहिजे म्हणून त्या सुशिक्षित माणसाने विषय असा काढला, का म्हणायला आपला दूरचा प्रवास करायचा, कुठेतरी आपल्याला करमणूक पाहिजे, आपण एकमेकाला बोललं पाहिजे. न बोलण्याकरता एक काम करू, आपण एकमेकांमध्ये प्रश्न विचारू. मी आहे ग्रॅज्युएट, मी प्रश्न तुम्हाला करायचा, तुम्ही खेड्यातले आहेत, अशिक्षित आहेत, तुम्ही मला प्रश्न करायचा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला बक्षीस द्यायचं, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं तुम्ही बक्षीस द्यायचं. असं दोघांचं ठरलं. आता प्रश्नाचा ठरला, पहिला प्रश्न कोणी विचारायचा? सुशिक्षित माणसाला कमीपणा वाटू लागला. हे खेड्यातला माणूस, त्याला आपण प्रश्न विचारणं हा आपला कमीपणा आहे. त्याच्यापेक्षा सांगितलं, बाबा तुम्हीच प्रश्न विचारा मला. बरं ठीक आहे म्हणे, मी प्रश्न विचारतो, तुम्हाला जर उत्तर नाही सांगता आलं तर मग काय दंड द्याल? म्हणजे 500 रुपये. बरं ठीक आहे. आणि मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मला जर उत्तर नाही देता आलं तर मी आपला गरीब आहे, 5 रुपये देईन, याच्यापेक्षा जास्त देणार. चांगलं ठरलं दोघांचं. खेड्यातल्या माणसाने त्या शिकलेल्या माणसाला प्रश्न केला, हे बघा एक असा पक्षी आहे 3 पायाचा आणि 5 पंखाचा, 1 डोळ्याचा, असा पक्षी कोणता आहे? सुशिक्षित मनुष्य विचार करू लागला. प्राणीशास्त्रामध्ये आपण बराच अभ्यास केला पण त्यात असा काही पक्षी दिसला नाही. राणीचा बाग पाहिला मुंबईचा पण तिथे असा पक्षी दिसला नाही. बरेच पक्षी पाहिली पण असा काही पक्षी दिसला नाही. म्हातारा तर विचारते असा पक्षी कोणता? विचार करून सांगितलं, बाबा नाही मला सांगतात, उत्तर नाही सांगतायत.
त्याला काढा 500 रुपये. ठरल्याप्रमाणे त्याने आपल्या खिशातून 500 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले. त्या सुशिक्षित माणसाने विचार केला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं नाही, कमीत कमी त्याचं उत्तर कोणतं असतं हे तरी आपण विचारू. मग आपण विचारल्यानंतर मग ते सांगतील आणि मग आपल्याला त्या पक्षाचं ज्ञान होईल. सांगा बरं बाबा, आता मला नाही उत्तर देता आलं, तुम्ही द्या वगैरे उत्तर. 3 पायाचा, 1 डोळ्याचा आणि 5 पंखाचा असा पक्षी कोणता? म्हाताऱ्याने सांगितलं, असा पक्षी नाही. नाही तुम्हालाही उत्तर देता येत ना का? नाही देता येत. मग काढा दंड, घ्या 5 रुपये. 500तले 5 रुपये देऊन टाकले. तो विचार करू लागला, अहो आज का उत्तर देतात नाही? अरे बाबा, असा पक्षीच नाही. कुठं असतो का? 3 पायाचा, 1 डोळ्याचा आणि 5 पंखाचा असा कुठं पक्षी असतो का? मग मला दंड कसा बसला? 495 रुपयाचा. नसलेल्या पक्षाला आहे समजलं म्हणून. तुम्ही म्हणायचं होतं की असा पक्षी नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. पण नसलेल्या पक्षाला तुम्ही महत्व दिलं म्हणून दुःख भोगावं लागलं. तसंच आपल्याला देखील नसलेल्या प्रपंचाला महत्व देतो. कासया हा सत्य मानेला संसार, काही केले सार काही केले सार चालीवर म्हटलो, कासया हा सत्य मानेला संसार. आता विजेच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं? हे दृश्य मात्र आहे. जेव्हा संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं याचा कोणत्याच प्रकारचं अस्तित्व नाही. हे संतांचा अनुभव आहे. आपण हा विचार करत होतो की अनुभव 2 प्रकारचे, नसल्याचा अनुभव आणि असल्याचा अनुभव. असलेला परमात्मा आहे आणि नसलेली माया आहे. 2 प्रकारचे अनुभव आहेत. यात मायेचा अनुभव जीवदशेपासून आपल्याला येतोय, पण परमात्म्याचा अनुभव मात्र तो दुरावलेला आहे. सत्य गेले भोळ्यावरी, असत्य अवेद्याची चाली थोरी. खरं लोपलं गेलं आणि जे खोटे तेच डोळ्यापुढे आलं. त्या दृष्टिकोनातून अनादी कालापासून आपण हा अनुभव घेत आलो. पण घेत असताना मात्र आपली प्रवृत्ती आहे, जी आपली आत्मप्रवृत्ती ती मात्र थांबत नाही आणि सत्याचा अनुभव घेण्याकरता वृत्ती धडपड करते. धडपड करत असताना जर आपल्या वृत्तीचा आपला मार्ग योग्य असला, मार्ग योग्य, आपले प्रयत्न योग्य आहेत आणि मग मात्र आपल्याला अनुभव देखील योग्य येतो. महाराजांची ही जीवन क्रमणा, त्यांना या बाबतीमध्ये असा एक अनुभव आला की तो अनुभव योग्य आहे, कधी बाधित न होणारा. आणि त्या अनुभवाचं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. धन्य दिवस आजी दर्शन, धन्य दिवस दर्शन, धन्य दिवस आजी दर्शन, धन्य दिवस आजी दर्शन,
आले दर्शन संतांचे, आजचा दिवस धन्य आहे. या जीवनाचा विचार करत असताना काही सामान्याने काही विशेष अशा दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जे व्यापक असतं ते सामान्य असतं, ते मर्यादित असतं ते विशेष असतं. काही देशही धन्य आहेत, काही व्यक्ती धन्य आहेत, काही काळ धन्य आहेत, असं विशेषत्व आहे. काही देश धन्य आहेत. आपल्या भारत देशाच्या बाबतीमध्ये असा विचार आहे की जगात असा पुण्यवान देश नाही. भारत देशासारखा देश जगातही पुण्यवान नाही. नाथ महाराज वर्णन करतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. जे आपण ज्याच्यात राहतो त्याचं महत्व आपल्याला वाटतच असतं असं नाही. तसं एक कारण आहे. अतिपरिचया दवज्ञा संत तद गमना धना दरो भवती. अतिपरिचय झाल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. मलय भिल्ल पुरंदेश चंदन तरुकाष्टमिंदनम कुरुते. मलयागिरी पर्वतावर चंदनाची झाडं ती झाडं. वास्तविक ते चंदन फार मोठ्या किमतीचे आहे. काही त्याच्या कोटीच्या अशा प्रकारचे त्याचे भाव आहेत. पण त्या चंदनाची लाकडं तिथल्या महिला मलय भिल्ल पुरंदेश चंदन तरुकाष्ट बिंदनम करते चुलीत घालतात. कारण अतिपरिचय आहे. तसं काही देश, आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो, सतत सहवास असल्यामुळे याचं महत्व फारसं वाटत नाही. कधी कधी सहवास झाला मग मात्र त्याचं महत्व वाटतं. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसे भानू तो जगी तुच्छ पायी. लघु शशी द्वितीयेचा वंदिते सर्व भावे. मनोने सकया बा दूर देशी राहावे. जुनं काव्य आहे पण योग्य ते. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय का झाला येता जाता घर बुडविले. अतिपरिचय नसावा. प्रगट दिसे भानू तो जगी तुच्छ पाय. रोज भगवान सूर्यनारायण एवढा प्रकाश देतात, उपकार करतात, पण तो फारसा मोठा वाटत नाही. लघु शशी द्वितीयेचा चंद्र पाहिल्यानंतर मग माणसं खिशातला दोराडतात, जुनं घे नव दे, नमस्कार करतात. का? कधीतरी त्याचं दर्शन आहे. ज्याचं सतत दर्शन आहे त्याच्या बाबतीमध्ये किंमत राहत नाही. आपण ज्या देशात जन्माला आलो याची किंमत फार मोठी आहे. स्वर्गातल्या देवाला सुद्धा याची किंमत फार मोठी वाटते. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी वा जन्मामा. हा भाग्यवान देश. याच्या भाग्यवान देशामध्ये काही आणखी विशेष भाग्यवान आहेत. काशी क्षेत्र विशेष आहे. काय विशेष आहे? काश्यान मरणान मुक्ती. काशीमध्ये मनुष्य का मेला की भगवान शंकर त्याच्या कानामध्ये तारक मंत्र देतात आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्याने आयुष्यात कधी देव केलं नाही, धर्म केलं नाही, असा जरी मनुष्य काशीमध्ये मेला तर त्या जागेला वरदान आहे. भगवान शंकर कानामध्ये मंत्र देतात. बरीच माणसं मरायला जातात कुठं? काशीला जातात. वाट पाहतात मरणाची. वाट पाहून कंटाळतात. मरण आलं नाही म्हणून चला म्हणतात 4-2 दिवस गावाकडे जाऊन येऊ. गावाकडे तर नंबर लागतो. काश्यान मरणान मुक्ती म्हणून आपल्याकडे एक वाक्प्रचार निर्माण झाला. एखाद्याच्या बाबतीमध्ये राग प्रगट करायचा असला ना, तुझी काशी कर तिकडे म्हणतात. भाषा निघाली तिथून म्हणजे मर. सगळ्याचा मुद्दा काशी देश पवित्र आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरी देश अत्यंत पवित्र आहे. पंढरीची घडी अतित्यायी मृत्यू. तो जाय पतित अधपाता. अतिताई जरी असला तरी पंढरीमध्ये जरी मेला तर तो अधपाताला जात नाही. असं पंढरी क्षेत्राचं महिमान आहे. का? पंढरीचे महिमान फार मोठे मोठे अभंग आहेत. तेव्हा बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी. भक्त पुंडलिकाची द्वारी करकटावरी राहिला. पंढरीचं मोठं महिमान आहे. वसे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. पंढरीच्या महिमापेक्षा देखील आळंदीचा महिमा विशेषत्वाने मानला जातो. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी तोर महिमाया. भगवान रुक्मिणी सभाला सांगतात, जेव्हा ज्ञानोबा समाधीला बसू लागले आणि सगळ्यांचे डोळे पाणावले, गळ 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 रडू लागले,
निवृत्तीनाथासारखे सद्गुरू सुद्धा त्यावेळेला हंबरून रडायला लागले. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. रुक्मिणी असा विचार करतात, का बरं देवाच्या डोळ्याला पाणी आहे, नामदेव महाराजांच्या डोळ्याला पाणी आहे, निवृत्तीनाथ वरती वाजले, काय आहे काय? तेव्हा देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हीच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही कोळे पवित्रा, याचे निदर्शनी होते. त्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे, त्याहुनी थोर महिमा या पंढरपूर पेक्षा याला का महिमा, कळकाळ कोपलिया कोपे नचली अलंकापुराशी. कोण म्हणतात? भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, मी देशाकरता सांगितलं, देश सांगले सारखे नाहीत, देश वेगळे वेगळे आहेत. माणसं सारखे नाहीत हो. माणसं माणसासारखे दिसली तरी माणसामध्ये फरक आहे, त्यात गुणवत्ता भिन्न भिन्न आहे. एक प्रसंग सांगतो. 1962 साली आम्ही आळंदीला प्रवेश केला होता. त्या काळात आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि चीन आणि भारत मानस सरोवराकरता युद्ध चालू होतं, सीमारेषे करता. रोज बातम्याने फोटो यायचे. एके दिवशी मामासाहेब असा आळंदीला आमच्या संस्थेमध्ये बसलेले अनेक भाविक मनुष्य दर्शनाकरता आलेला. केसरी पेपर असा पडलेला होता आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो त्याच्यावर होता. त्याने सहज लक्ष केलं आणि दर्शन घेतल्यानंतर मामाला विचारलं, मामा हे रोजच्या रोज पंडित जवाहरलाल नेहरूचे फोटो आणि त्यांच्या बातम्या का म्हणून येतात? त्यांच्या तर आमच्यात काय फरक आहे? आमच्या अंगात शर्ट आहे, त्यांच्या अंगात शर्ट आहे. आमच्या डोकं टोपी आहे, त्यांच्या डोकं टोपी आहे. त्यांच्याच रोज बातम्या काय याव्यात? मामाना विचारल्यानंतर मामाने सांगितलं, त्यांच्यात आणि तुझ्यात फरक आहे. देशाचा कारभार चालवण्याची ताकद त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या अंगात शर्ट आहे. देशाचा कारभार हाकण्याची ताकद त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या डोक्यात टोपी आहे. आणि तुझ्या डोक्यात जी टोपी आहे कुठंतरी खुंटीला अडकवण्यापेक्षा कुठंतरी ठेवायची म्हणून ठेवली आहे. एवढाच फरक आहे दोघात. व्यक्ती सारख्या नाहीत, भिन्न भिन्नता आहे. तसं काळ सुद्धा सारखे नाही. काही काळ स्वभावता अपवित्र असतात आणि काही काळ स्वभावता अपवित्र असतात. काळामध्ये फरक आहे. नाही सारखी या वेळा मगाशी बैठकीमध्ये थोडासा विषय होऊन गेला. सगळ्या वेळा सारख्या नाहीत. त्यातल्या त्यात आपल्या वेळाची महत्व जाणणारे पंचांग ज्याला म्हणतात, 5 अंग ज्याच्यामध्ये त्याला पंचांग म्हणतात. तिथी, वार, कलाक, मिनिटे, नक्षत्र ज्याच्यात असतात त्याला पंचांग म्हणतात. या पंचांगापैकी काल कसा आहे हे एक ज्योतिषशास्त्र सांगत असतं. काही काळ अनुकूल आहेत, काही काळ प्रतिकूल आहेत. त्यातल्या त्यात 1-2 काळ असे असतात की प्रत्येक दिवशी 2 वेळेला येतात. आपण मागे ऐकलं असेल की आपल्या नाकातून श्वासोश्वास जो वाहतो एका नाकपुडीतून एका वेळेला वाहतो. कोणाची सध्या डावी नाकपुडी चालू असेल, कोणाची उजवी चालू असेल. डावीला इडा म्हणतात, उजवीला पिंगळा म्हणतात, नाड्याला. पण 2 वेळा अशा आहेत की त्यावेळेला दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात. इडा पिंगळा बरोबर चालल्या म्हणजे त्या काळाला सुषुम्ना काळ म्हणतात. दिवस संपलाय, रात्र सुरू होते, असा संधी काळ. त्यावेळेला दोन्ही नाकपुड्या बरोबर चालतात. कोणाला पटलं नाही तर उद्या सकाळी फरक तपासून बघा. सकाळी सुद्धा रात्र संपली, दिवस सुरू होतो, असा जो संधी काळ आहे त्यावेळेला दोन्ही नाकपुड्या बरोबर काही काळ चालतात आणि पुन्हा एकोड चालतात. तो काळ असतो तो सुषुम्ना काळ आहे. अत्यंत पवित्र काळ आहे. त्या काळात केलेलं चिंतन अधिक फलदायी बनतं. म्हणून आपल्याला शास्त्राने संध्या म्हणजे परमात्म्याची साधना करत असताना तो काळ सांगितलेला आहे. आपल्या वारकऱ्यामध्ये काकडा आपण दुपारी 12 वाजता करत नाही, तो पहाटेच का करतो याचं हेच कारण आहे. त्या काळाला महत्व असतं. तसं काही काळाचं महत्व स्वाभाविक आहे आणि काही काळाला महत्व निमित्ताने येतं. उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947 या दिवसाला महत्व आलं. कशामुळे? देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं म्हणून त्या घटनेने त्या दिवसाला महत्व आलं. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
कारण भारत देशामध्ये सर्वांचं राज्य त्या दिवशी संस्थानिका विलीन झाली आणि एक अशा प्रकारचं संघराज्य झालं, प्रजासत्ताक. काही निमित्ताने काही काळाला महत्व येत असतं, तसंच परमार्थामध्ये सुद्धा काही निमित्ताने काही काळाला महत्व येतं. जगद्गुरु तुकोबारांना संतांचं दर्शन झालं, ज्या काळात दर्शन झालं त्याला महत्व आल्यामुळे धन्य दिवस आजी झाला दर्शन संतांची, आजचा दिवस धन्य आहे. अभंगामध्ये पहिला शब्द धन्य, आणि हा धन्य शब्द प्रत्येक चरणात आलेला म्हणजे 4 वेळेला आलेला आहे. का तुकोबाराय हा धन्य शब्द वापरतात? संस्कृत भाषेतून याच्याकडे जर बघितलं तर अमरकोशामध्ये याचं चिंतन आहे, सुकृती पुण्यवान धन्य. ज्याची कृती फार चांगली आहे तो पुण्यवान आहे, असा पुण्यवान पुरुष धन्य असतो, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. तेव्हा अतिउच्च अशा प्रकारचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगायचं असतं तेव्हा धन्य शब्द वापरला जातो. काही वेळेला उपरोधानं अति कनिष्ठपणा सांगायचा असला तरी त्याही वेळेला धन्य शब्द वापरला जातो. उदाहरण सांगतोय, गंमत. एकाने शाळा सोडली होती आणि शाळा सोडल्यानंतर एका त्याच्या पाहुण्याने विचारलं, का रे शाळा सोडलीच एवढ्या कमी वयात? काय करू, लक्षातच राहीना ना. माणसाच्या बुद्धीचे 2 प्रकार आहेत, मेधा आणि स्मृती. मेधा तिला म्हणतात, किती अवघड विषय असला तरी कळत राहतो, याचं नाव आहे मेधा. पण कळालेला विषय लक्षात राहणं याला म्हणतात स्मृती. स्मृतिशक्ती लागते. लोकमान्य टिळकांना ही स्मृतिशक्ती फार मोठी होती. एक पाठी होती, एक पाठी. ज्यावेळेला सद्गुरू जोग महाराजांच्यावर मोठं संकट आलं होतं, खानदेशमध्ये मानबा पंथाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये जोग महाराज बोलून गेले कीर्तनात. येनगाव नावाचं गाव आहे मुक्ताबाईच्या जवळ, आणि तिथं बोलून गेले. योगागळे त्या गावामध्ये मानबा पंथाची काही माणसं होती. ते ऐकल्यानंतर त्यांना राग आला, काना इतक्या उंच काट्या घेऊन आले. सांगा, तुम्ही हे बोललात आमच्या पंथाची निंदा केली, त्याला आधार काय? जोग महाराज म्हणाले, ठीक सांगेन मी त्याला, तुम्हाला काही सध्या आठवत नाही. योगागणे जोग महाराजांचे एक शिष्य PSI होते आणि पेट्रोलिंग करता त्या गावात आलेले होते. त्यांनी ताबडतोब तो समाज दूर केला आणि मग मानबा पंथाने वारकरी संप्रदायाच्या विरोधात अर्थात जोग महाराजांच्या विरोधात जळगावच्या कोर्टामध्ये खटला भरला. जोग महाराजांना सुनावलं, तुम्ही बोललात म्हणे. बोललो, याला आधार काय? लवकर लक्षात येईना. आणि मग जोग महाराजांच्या लक्षात आलं, आपल्याला हे सांगितले लोकमान्य टिळकाने. आता लोकमान्य टिळकाकडे जाऊन त्याचा पुरावा घेऊन आला पाहिजे. नाही, मनुष्य मुंबईला पाठवला. लोकमान्य टिळक बग्गीतून चालले होते, घोड्याच्या बग्गीतून थांबवलं गेलं. म्हणजे जोग महाराजांवर अडचण आली आहे, असं असं त्याने विधान केले मानबा पंथाच्या बाबतीमध्ये. तर तुमच्याकडून त्यांनी ऐकलं असं म्हणाले, आम्हाला तो पुरावा पाहिजे. लोकमान्य टिळकांनी बग्गीतूनच ग्रंथालयाचं नाव सांगितलं, ग्रंथाचं नाव सांगितलं, ग्रंथातलं पान नंबर सांगितलं आणि त्याच्यातली ओळ सांगितली. तिथे तो हा पुरावा आहे. काय कौतुक आहे महाराज. आपल्याला हरिपाठ मागचा पडून पुढचं मागवत. कधी वाचलं असेल त्यांना. काही माणसं एक पाठी असतात, एकदा का पाठ केलं की पुन्हा विसरतच नाही, त्याला स्मृती म्हणतात, स्मृती. आणि काही माणसाला पुन्हा पुन्हा सांगितलं तरी लक्षातच राहत नाही. बुद्धी मेचे विना धोंडी, ज्ञानोबा म्हणतात. त्या विषयाला का रे बाबा, अहो काय करू, मला स्मृती राहत नाही, आठवण राहत नाही, मग काय शिकणार आहे मी, परीक्षेत पास कसा होणार आहे? त्याने सांगितलं, काय उपाय केलेस का? केले ना. कोणते? वैद्यनाथाची शंखपुष्पी नावाचं औषध आहे, त्याने माणसाची बुद्धी वाढते. बघितलं करून? नाही. अजून वेखंड नावाची वस्तू आहे, सुंठी सारखं असतं, तिखट लागतं, त्याने माणसाची बुद्धी वाढते. करून पाहिलं, नाही जमत. आणखी मांबरा नावाचा बदाम आहे. जे न्यायशास्त्र शिकणारी मंडळी आहेत ना, त्यांना न्यायशास्त्र शिकत असताना बुद्धीला खूप ताण असतो आणि ती बुद्धी टिकण्याकरता मांबरा नावाच्या बदामाची खीर पहाटे खाल्ल्याशिवाय बुद्धी राहत नाही. आता अलीकडे आपल्या आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुबंधू हरिभक्तीपंत बाजीराव महाराज जवळेकर, त्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे, कळतच नाही. परिचित असलेला माणूस नेहमीच आपण पुढे आल्यानंतर हा कोण हे कळतच नाही, स्मृतिभ्रंश झाला आहे. तेव्हा त्यांना हा उपाय सांगितल्यानंतर
परवा पैठणला भेट दिली, थोडा थोडा आता फरक पडायला लागलाय. मांबरा बदामाने बुद्धीमध्ये फरक पडत असतो. आपल्या बदामापेक्षा त्याची बरीच किंमत असते. जवळजवळ 3,000 रुपये किलो आहे त्याचा भाव. खोलगट असतो आणि कडवट चव असते. सगळं पाहिलं म्हणतो तो, काही करून बघितलं पण जमेना ते. सांगितलं एक काम कर, भगवान गणपती ही बुद्धिदात्री देवता आहे. सकाळी उठल्याबरोबर 1 तासभर गणपतीचं स्मरण करायचं आणि मंत्राचा उच्चार करायचा. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. या नामाचा उच्चार करता यायचा सारखा 1 तासभर. मग बुद्धी नक्की प्राप्त होईल. ठीक आहे. 6 महिन्यानंतर त्या पाहुण्याची भेट झाली आणि मग विचारलं, पडला का रे फरक काही? नाही. का बरं? मी सांगितलेल्या उपायावर काही विश्वास नाही का? आहे. मग काय अडचण आहे? केला का नाही? अशी अडचण आहे, सकाळी उठल्यानंतर गणपतीचं स्मरण करावं, हे स्मरणात राहण्याकरता काय करावं? धन्य तुझी बुद्धी. अत्ते खाली त्या स्मरणाचं स्मरण राहत नाही, इतकं खालचं म्हटल्यानंतर मग म्हणावं लागतं धन्य तुझी. याच्यापेक्षा खाली काय आहे? अति उच्च किंवा अति कनिष्ठ जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याचं नाव आहे धन्य. महाराजांचा हा धन्य शब्द अति उच्च आहे, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठपणा नाही. धन्य दिवस आजी दर्शन संतांची. आजचा दिवस धन्य आहे की आज मला संतांचं दर्शन झालं. एवढं तुम्ही त्याला महत्व का देता? कारण अनुभवाकडे पाहत असताना 3 पद्धतीने अनुभवाला महत्व येतं. अनधिगत, अबाधित आणि सप्रयोजनवत असे 3 शब्द त्याला. अनधिगत, आतापर्यंत तो अनुभव आलाच नाही त्या अनुभवाला महत्व येतं. अबाधित, जो अनुभव कधी नष्ट झाला नाही त्याला महत्व येतं. आणि सप्रयोजनवत, ज्या अनुभवाला फळ असतं त्या अनुभवाला महत्व येतं. असं 3 गोष्टी लागत असतात. अनधिगत, अबाधित आणि सप्रयोजनवत. संतांचा जो अनुभव येतो तो अनधिगत आहे. आतापर्यंत संतांचं दर्शन झालं नव्हतं. संतांचं जर दर्शन झालं असतं तर जीवत्व दशा राहिलीच नसते. ज्या अर्थी राहिले त्या अर्थी संतांचं दर्शन झालेलं नाही, म्हणून अनधिगत. अबाधित, संतांचं दर्शन झालं की त्या अनुभवाचा कधी बाध होत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर त्याला फळ प्राप्त होत असतं. अनेक प्रकारची फळे. अलिंगने संतांची झाली माझी काय, धन्य अजी दिन झाले संतांचे दर्शन. झाले पापा तापा तुटी, धन्य गेले उठा उठी. हे सगळं फळ संतांच्या दर्शनाने होतं, म्हणून त्याला महत्व आलं. हे अनधिगत, अबाधित आणि सप्रयोजन होत असल्यामुळे महाराज त्यांचं वर्णन करतात. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. एवढं संतांना का महत्व आहे की संतांच्या घरी पंढरीतला पांडुरंग परमात्मा नांदतो. नांदन हा शब्द पुरुषांच्या जीवनात नसतो, तो महिलांच्या जीवनामध्ये असतो. जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि मुली सासरे गेल्यानंतर राहते असं आपण म्हणत नाही, नांदायला गेली म्हणतो आपण. नांदण्यामध्ये कुठंतरी पराधीनता आहे. ज्या कुळामध्ये मुलगी दिली त्या कुळाप्रमाणे तिला संपूर्ण राहावं लागतं, याला म्हणतात नांदणं. भगवान परमात्मा संतांच्याकडे येतात आणि तिथे नांदतात. नांदतात याचा अर्थ न सर्व काम करे न सांगता, भगवान भक्ताच्या घरी काम करतो, अधीन राहतो. आपण ऐकलं असेल शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष सेवा केली. 12, 12 आणि 12. शेवटचे 12 वर्ष श्रीखंड्या नावाने सेवा करू लागले. 12 वर्ष पूर्ण झालेली होती आणि एक साधक भगवंताच्या दर्शनाकरता तळमळत होता. त्याला दृष्टांत झाला, नाथ महाराजांच्याकडे जा
आणि नाथ महाराजांच्याकडे श्रीखंड्या नावाचा जो कोणी आहे तो प्रत्यक्षात परमात्मा आहे. त्याचं दर्शन घे. सो शोधत शोधत आला. पण श्रीखंड्याला काही मोबाईल करावा लागतो का? न सांगता तुम्हा कडू येते अंतर विश्वंभर परिहारची न लगे. श्रीखंडाने कावड उचलली आणि गंगेवर गेली, ती अदृश्य झाली. नाथ महाराजांना विचारलं त्याने, अहो महाराज तुमच्या घरी श्रीखंड कोण आहे हो? नाथ महाराज म्हणाले असे तिकडे तिकडे बघा. खूप शोधलं श्रीखंडानं. शेवटी म्हणाले गंगेवर गेले होते कावड घेऊन. पण गंगेवर सुद्धा श्रीखंड सापडले नाही, ते अदृश्य झाले. कारण आता आपलं पितळ उघड पडेल. आपलं पितळ का उघड पडेल याचं कारण तो भक्त आपल्याकडे येईल आणि श्रीखंड म्हणजे प्रत्यक्षात परमात्मा आहे असं नाथ महाराजांना सांगेल. आणि नाथ महाराजांना सांगितलं, नाथ महाराज आपल्याला सेवा कशी करू देतील? माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की भगवत भक्ताकडे भगवान परमात्मा नसता राहतात नाही, नांदतात. भक्ताच्या बाबतीमध्ये सर्व कामं करी न सांगता सगळी कामं करतात. आपल्याला पांडवांच्या बाबतीतला आपल्याला सगळे पुरावे माहीत आहेत. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. फार मोठं संकट, जे 18 दिवस युद्ध चाललं, ते 18 दिवसाच्या युद्धाचं सारथ्य पण स्वतः भगवान परमात्म्याने केलं. घोडी धुवायची, घोड्याला खरारा करायची. युद्धाला निघाल्यानंतर अर्जुनाला वर बसू द्यायचं, नंतर आपण बसायचं. शेवट सूर्यास्ताला झाला की खाली भगवान परमात्मा अगोदर उतरायचे आणि अर्जुनाला हात द्यायचे आणि अर्जुन खाली उतरायचे. जसं अलीकडे ड्रायव्हर पेक्षा एखादा मालक जर मोठा श्रीमंत असला, तो ड्रायव्हर अगोदर गाडीच्या खाली उतरतो, दार उघडतो आणि मग मालकाला खाली घेतो. त्या पद्धतीप्रमाणे भगवान परमात्मा अर्जुनाला रोज युद्धाच्या बाबतीमध्ये सूर्यास्ताच्या वेळेला खाली घ्यायचे. 18वा दिवस उजळला आणि सगळे कौरव नष्ट झाले. युद्ध संपलं आणि ठिकाणावर आल्यानंतर अर्जुन वाट पाहत होते की कृष्ण परमात्मा आता खाली उतरतील आणि आपल्याला हात देतील आणि मग नंतर आपण खाली उतरू. भगवान कृष्ण परमात्माने खाली न उतरता अर्जुनाला सांगितलं, अर्जुना आज वेगळं आहे. रोज मी खाली उतरत असतो पण आज तू खाली उतर. सांगितल्याप्रमाणे अर्जुन खाली उतरले आणि नंतर भगवान परमात्माने उडी टाकल्या बरोबर त्या रथाला अग्नी लागला आणि बडबड रथ तो जळायला लागला. तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं की आपण जर अगोदर उतरलो नसतो तर आपलं काय झालं असतं. विचारलं असं काय झालं देवा? त्याचं कारण आहे, अर्जुना मी त्या रथावर थांबलेलो होतो म्हणून तुझ्या रथावर शत्रूने टाकलेले जे बाण आहेत, शत्रूने टाकलेले जे अस्त्र आहेत ते जाळू शकत होते, पण मी थांबल्यामुळे ते जाळू शकत नव्हते. जेव्हा मी रथाचा कायमचा त्याग केला ना, मग मात्र ते जाळू लागले. हा त्याच्यातला अर्थ आहे. तेव्हा नांदे तया घरी दैवत पंढरीचे. बरं, त्यांचा जीवनातला प्रकार असा आहे, त्यांच्या घरात भगवान परमात्मा नांदतात. मग त्यांच्या संसारात काही बदल झालेला असतो का? अभंगाच्या
भक्ताचा ज्या संतांच्या बाबतीतला विचार जर केला तर त्यांचा संसार बदललेला आहे. तो संसार पुण्यरूप झाला. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, पुण्यरूप झाला म्हणजे सुखरूप झाला. ज्ञानोबांचा आपण नेहमी म्हणतो, अवघाचे संसार सुखाचा करणे, सगळा संसार मी सुखाचा करीन असं म्हणतात. याचं चिंतन करत असताना आपल्या संसाराच्या बाबतीमध्ये दोन विभाग पडता येतील. एक भौतिक संसार आणि दुसरा आध्यात्मिक संसार. भौतिक संसार जो असतो, संतांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर संतांच्या बाबतीतला सहवास्यांची परिवारातली माणसं सुद्धा धन्य होतात. एक उदाहरण सांगतो. पुण्याला जगद्गुरु तुकोबारांच्या समकालामध्ये रामेश्वर भट्ट राहायचे. वाघोली नाव आहे अलीकडे. आणि दशग्रंथी ब्राह्मण होते. दशग्रंथी ब्राह्मण कोणाला म्हणतात? ज्याच्यात 4 वेदाचा, 6 शास्त्राचा, 18 पुराणाचा अभ्यास आहे त्याला म्हणतात दशग्रंथी ब्राह्मण. आणि त्यावेळेला रामेश्वर भट्ट धर्माधिकारी होते. एक काळ असा होता आपल्या भारत देशामध्ये, काही घराण्यामध्ये धर्माधिकारीपणा होता. नांदेड जिल्ह्यामध्ये बरबड्याला एक धर्माधिकारी आहे. जर एखादा मनुष्य धर्मभ्रष्ट झाला तर त्याला धर्मात घ्यायचं का नाही घ्यायचं हा अधिकार ज्यांच्या घराण्यामध्ये त्याला म्हणतात धर्माधिकारी. रामेश्वर भट्ट त्याला युद्धगतीच होते. आणि रामेश्वर भट्टांना हे कळालं की कोणीतरी देऊला तुकाराम म्हणून महाराज म्हणून, आणि ते अभंग तयार करतात. त्यांच्या तोंडातून वेदाचे शब्द बाहेर पडतात. काय अधिकार आहे त्याला? वेदाचा अधिकार आम्हाला आहे, त्यांना कुठला अधिकार आहे? त्यांनी का असं म्हणावं याकरता रामेश्वर भट्ट तुकोबारांचा छळ करत होते. गावातल्या पाटलाला बोलून घेतलं, सांगितलं पाटील तुकाराम महाराज राहणार नाही इतका त्रास द्यायचा. त्या गावातल्या देऊच्या पाटलाला बोलून घेतलं आणि रामेश्वर भट्टाने ती आज्ञा केल्यानंतर तुकोबारांचं प्रमाणे खोपला पाटील गावेचे हे लोक आता माझं भेक कोण घाली. हुकुमशाहीमध्ये पाटलाचा फारच दरार होता, नाही का पाटील? फारच दरार होता. पाटलाचं कुत्र गरीबाच्या गल्लीला गेलं तरी हाड म्हणायचं काम नव्हतं, खूप दरार. तुकोबारा म्हणतात असा पाटील आमच्या गावचा आमच्यावर रागावला आणि गावात राहावे कोण्या बळे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे अशी अवस्था प्राप्त झाली. इतका छळ करू लागले ते. रामेश्वर भट्ट उन्हाळ्यामध्ये एकदा प्रवासात असताना खूप अंग गरम झालेलं होतं आणि चालता चालता रस्त्याच्या काठी एक विहीर होती पाण्याची. त्या पाण्याच्या विहिरीमध्ये उडी टाकली. ती विहीर होती अनगडशा फकीराची. त्याने त्या विहिरीला असं पावित्र्याने सांभाळलं होतं की त्याला तो कोणालाही स्पर्श करू देत नव्हता. त्या विहिरीचं पाणी तो स्वतः एकटाच वापरायचा. आणि काय असंय, जी माणसं आपल्या जीवनातलं अंतःकरण एकाग्र करतात, तो धर्म कोणताही असू द्या महाराज, अंतःकरण एकाग्र का केलं की त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त होत असते. मनसश्चेंद्रियानाम एकाग्रम परमम तपः. तपाचं लक्षण आहे मन एकाग्र केलं की मग त्याच्याकडे एक शक्ती प्राप्त होते. असं उदाहरणार्थ गौतम बुद्धाचे अनेक प्रसंग आहेत. गौतम बुद्ध आपल्या तत्वाशी जरी एकरूप झालेले नसले तरी शेवटी त्यांनी तप केल्यामुळे त्यांच्याकडे ताकद प्राप्त झाली होती. तसं अनगडशा फकीर तप करत असल्यामुळे त्याच्याकडे ताकद झाली निर्माण होती. रामेश्वर भट्टाने उडी मारल्यानंतर आवाज आला आणि अनगडशा फकीराने शाप दिला, वैशेही डुबते राहू. रामेश्वर भट्ट विहिरीच्या बाहेर पडले की अंगाचा दहावायचा, पुन्हा विहिरीत जायची, बरं वाटायचं. बाहेर आले की 10. किती ते काळ राहणार विहिरीमध्ये, काय करावं? तसंच अंगातला 10 घेऊन आळंदीला गेले आणि ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये धरलं. माऊली आता माझी व्यथा तुम्ही दूर करा. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, इथं थांबू नको. त्याची तुझं काही घडले रे निंदा, म्हणून बाधा झाली तुझं. तुकाराम तुका आम्हा श्रेष्ठ प्रिय आमाथो, सर्वश्रेष्ठ तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमाथो, जो का अवतार नामयास. त्याची तुझं काही घडले म्हणून बाधा झाली तुझं. सांगितलं तिथं जा आणि मग गेल्यानंतर मग तिथं फायदा होईल. रामेश्वर भट्ट जेव्हा देऊला गेले आणि तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर झाले हे आराम देह माझे. त्यांचा भंग आहे की माझा देह थांबला.
अनगडशा फकीर वाटच बघत होता, ज्याला आपण शाप दिला तो आपल्याकडेच येईल आणि त्याच्याशिवाय त्याला उतराई होणार नाही. ज्या किल्लीनं कुलूप लावं लागतं तिनंच उघडत असतं, आपल्याकडेच येणार आहे वाट पाहत होता. पण समजलं त्याला की देहूला कोणी ते तुकाराम महाराज आहेत आणि त्या तुकाराम महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतल्याबरोबर आपण दिलेला शाप पूर्णपणे संपला. मग मात्र आश्चर्य वाटलं, आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. एक नेहमी वाक्य सांगत असतो, जी माणसं स्वतःपेक्षा मोठ्या माणसाला मोठं समजतात ती नक्की मोठी होत असतात आणि जी स्वतःपेक्षा कोणालाच मोठं समजत नाहीत ती कधी मोठी होत नसतात. अनगडशा फकीराने विचार केला की आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे, आपण जाऊया त्यांच्या दर्शनाला. पण अनगडशा फकीर देहूला आले आणि त्याने एक युक्ती केली. कोण तुकाराम महाराज विचारून घ्यायचे, त्याच्याकडे सिद्धीचा कटोरा होता आणि घोषणा करत चालला, कटोरा भरून देईल, तो मागेल ते मी त्याला देईन. अनेकाने प्रयत्न केले पण तो कटोरा एक सिद्धीचा कटोरा होता. किती जरी धान्य टाकलं तरी तो भरतच नव्हता. योगायोगाने तो अनगडशा फकीर तुकोबारांच्या घरापुढे आला म्हणतात. आणि सकाळची वेळ होती, जिजाऊ दळत होत्या. तुकोबारांची मुलगी भागीरथी, कोणीतरी दारामध्ये आलेला आहे आणि त्याला काहीतरी दिलं पाहिजे. सज्जनाच्या घरचे संस्कार लहानपण थोराला चांगले लागलेले असतात. मग भागीरथीने ते पीठ हातामध्ये घेतलं. जिजाबाई रागवल्या, हातावर झडप मारली. उदार बापाची उदारले, आणायचं कळत नाही आणि द्यायचं कळतं बरं, असं सांगून हातावर झपाटा मारला. काहींचं पीठ खाली गळालं, राहिलेलं तेवढंच पीठ घेतलं आणि अनगडशा फकीराच्या कटोऱ्यामध्ये टाकल्याबरोबर तो भरून वाहू लागला, पडू लागलं खाली पीठ. अनगडशा फकीराने विचारलं, बेटा आपही तुकाराम महाराज नाही का? भागीरथीने बाईने, बाबा ते माझे वडील आहे, मी त्यांची मुलगी आहे, मी वरच्या संसाराकरता सांगतो. जगद्गुरु तुकोबारा आहे, भजना करता जेव्हा डोंगरावर जायचे, जिजाऊ मातेला सांगून जात नव्हते, रमे तेथे मन क्रीडा करू, जिकडं बरं वाटेल तिकडं जायचे. पण जिजाऊ मातेचा नियम होता, तुकाराम महाराजांनी जेवण केल्याशिवाय घास खायचा नाही, असा नियम होता. मग जिजाऊ माता जेव्हा स्वयंपाक तयार करायच्या, तुकाराम महाराज कुठे गेले हे कळत नव्हतं. मग ते करण्याची त्यांची परीक्षा होती. ज्या रस्त्याला कान लावल्यानंतर विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल, जिजाऊ मातेने ओळखायचं की याच रस्त्याने महाराज गेले आणि बरोबर त्या रस्त्याने गेल्यानंतर महाराज भेटायचे. माझा इथे एक आणखी मुद्दा आहे की महाराजांच्या चरणाला लागली माती सुद्धा माती राहत नाही, ती विठ्ठल स्वरूप होते. मी एवढ्या करता सांगतो, बाहेरचा जो संसार आहे, स्थूल संसार सुद्धा पुण्यरूप होतो आणि त्यांचा आध्यात्मिक संसार, जया संसार जया गावा, गेला साता पांडवा, होण ठाके आगवा मोक्षासाची. शरीराला संसार काही ठिकाणी म्हटलेले आहे, काही ठिकाणी जन्माला येणं मरणाला येणं यालाही संसार म्हटलं. अगा उपजनी आणि निर्मणे ते साच जे का मानणे, तो जीव लोकी मी म्हणे संसारहन, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शरणम. हे संसाराच्या अनेक व्याख्या आहेत, पण या सगळ्या संसाराच्या बाबतीमध्ये तो संसार राहत नाही, तो बदलतो. संसार जया गावा, गेला साता पांडवा, होण ठाके आगवा मोक्षासाची. सगळं परमात्मा रूप संसार होत असतो. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, त्यांचा संसार पुण्यरूप झालेला आहे. का झाला? देवाने भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्त यांच्यात भेद राहत नाही आणि त्या दोघांचा विचारही भेदाचा राहत नाही. कदाचित शरीराचा भेद असला तर माणसाच्या विचाराचे भेद पडतात. पण इथं असं आहे, देवाची उपाधी आणि भक्ताची उपाधी ही जरी वेगळी वाटत असली पण याच्यामध्ये मात्र विचार मात्र वेगळा नाही. थोडस याच्यात आणखी बारकावाचे चिंतन आपल्याला करता येईल. देवाच्या उपाधीमध्ये सर्वज्ञत्व आहे, देवाच्या उपाधीमध्ये सर्व कर्तृत्व आहे. काही अंशामध्ये देव आणि भक्त याच्यामध्ये आपल्याला भेद बघावा लागतो. उदाहरणार्थ, भगवान परमात्मा जगाची रचना करतात. रचना करत असताना मायेचा अंगीकार करतात आणि ईश्वरत्व अशा प्रकारची उपाधी त्यांना प्राप्त होते. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होई जाणता. घडी मोडी हिळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोणवारी तुझं वाचवणी चिंता. परमात्मा जग निर्माण करतात. हे जग निर्माण करण्याची जी शक्ती ईश्वरत्वाची, ती शक्ती संतांच्याकडे मात्र येत नाही.
उलट असा प्रकार आहे, एखादा माणूस परमात्म्याची ती सर्व कर्तृत्व शक्ती जर इच्छा करत असेल तर तो मात्र गुन्हेगार आहे. राया विठोबाचे पद अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे, पातकाची राशी तुका म्हणे, पातकाची राशी तुका म्हणे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे, पातकाची राशी तुका म्हणे. आपण देवाचं काम करावं, ईश्वराचं आपण काम करावं असं जर वाटलं, महाराज म्हणतात तो पापाची राशी आहे, कधीच करू नये. परमात्म्याचं सर्वज्ञत्व ईश्वरत्व त्याचं त्याने ठेवावं. कदाचित भक्त चमत्कार करतात, ते रिद्धी-सिद्धीच्या द्वारे चमत्कार करतात किंवा भगवान परमात्मा त्यांचं ते चमत्कार करून घेतात. आपण प्रमाण म्हणतो ज्ञानियाची भिंत अंगे ओढ. भगवान परमात्मा करतात, पण ईश्वरत्वाची उपाधी मात्र ते घेत नाहीत. जर घेतली, एक छोटासा प्रसंग सांगून जातो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला चालले. जात असताना त्यांच्या महाद्वारामध्ये काही माणसं अशी दिसली. एखादा माणूस, त्याला डोळेच नाहीत, एखाद्याला हातच नाही, एखाद्याला पायच नाही, असे विकलांग अशा प्रकारची माणसं दिसली. अलीकडे त्याला दिव्यांग नावाचा शब्द रूढ झालेला आहे. आपण पूर्वी त्याला विकलांग अशा प्रकारचं म्हणत होतो. विकलांग माणसं दिसली. ते माणसं पाहत पाहत नाथ महाराज विचार करू लागले, दरबार मोठ्याच आहे आणि अशी विकलांग माणसं का बरं असावीत. भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. सांगितलं, देवा काय तुमच्या दरबारामध्ये? अहो माणसं कोणी वेळी आहेत, कोणी खुळी आहेत, कोणी पांगडी आहेत, कोणी आंधळी आहेत. माझ्यासारख्याकडे जर तुमची शक्ती असते ना, एकालाही बिघडलेलं ठेवलं नसतं, सगळी चांगली केली असते. शेवटी भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, नाथ महाराज असं तुम्हाला वाटतंय ना? वाटतंय माझं. आम्हाला जर यांच्यासारखा पकवाज वाजवता आला असता तर आम्ही खूप वाजवलं असतं, पण जोपर्यंत वाजवता येत नाही तोपर्यंत वाटतं. आम्हाला जर मधुकर महाराजासारखी चाल म्हणता आली असते तर आम्ही खूप चाली म्हटले असते, पण येत नाही तोपर्यंत वाटते. आल्यानंतर मात्र थोडंसं काही वेळेला बदल होत असतं. तसं नाथ महाराज म्हणता, देवा तुमच्यासारखी शक्ती जर आमच्याकडे असती तर एकालाही दुःखी ठेवलं नसतं, सगळी सुखी केली असती. भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, मग नाथ महाराज एक काम करा की, काय? मी विटेवरून खाली उतरतो आणि माझी ईश्वरत्व शक्ती तुम्हाला 2 तासाकरता देतो, चालेल का? नाथ महाराज म्हणले, ठीक आहे, हरकत नाही, उतरा खाली, सगळे सुखी करून टाकतो. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि नाथ महाराज विटेवर उभे राहिले. विटेवर उभे राहण्यात भगवंताने सगळी ईश्वरत्वाची शक्ती जी आहे ते नाथ महाराज देऊन टाकले. ईश्वरत्वाची शक्ती दिल्यानंतर भगवान परमात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, आपण जे कर्म करतो त्या कर्माचा साक्षी भगवान परमात्मा आहे. आपण काही करा, परमात्मा ते पाहतो, याला म्हणतात साक्षीत्व. नाथ महाराज जेव्हा पेटीवर उभे राहिले तेव्हा आंधळा मनुष्य पाहिला आणि त्याचं मागचं कर्म लक्षात आलं. याने डोळ्याने कोणाकडे चांगल्या नजरेने बघितलंच नाही. नाथ महाराज विचार करू लागले, याला याच्यापेक्षा जास्त शिक्षा द्यायला पाहिजे. भगवंताने कमी शिक्षा दिली. पुढे एक माणूस एका डोळ्याचा पाहिला. नाथ महाराजांना वाटायला लागलं, याचा एकच डोळा का घालवला, याचे दोन्ही घालवायला पाहिजे होते. एक हाताचा खोळमा पाहिला, हातानं सगळं वाईट कर्म केलेला. नाथ महाराजांना वाटायला याचा एक हात का दोन्ही हात घालवायला पाहिजे होते. नाथ महाराज विचार करू लागले. बघता बघता 2 तास झाले. भगवान पांडुरंग परमात्मा आले आणि सांगितलं, नाथ महाराज हंगामी सरकार होतं तुमचं, मुदत संपली, उतरा. खाली उतरले. काय काय बदल केला? देवा तुम्ही करता तेच बरोबर आहे. मी काय सांगितलं, भगवत भक्त बाकीच्या शक्ती प्राप्त करून घेतो,
पण ईश्वर शक्ती मात्र प्राप्त करून घेत नाही. विठ्ठल 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 म्हणूनच तुकोबारांना म्हणावं लागलं, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. या दोघांचा विचार वेगळा वेगळा नाही. भक्ताला जगाचं कल्याण व्हावं वाटतं आणि देवाला देखील कल्याण व्हावं वाटतं. फक्त पद्धती भिन्न भिन्न आहेत. भगवान परमात्मा जगाचं कल्याण करतो जेव्हा विचारशक्ती संपलेली असते समाजामध्ये आणि समाज विचारशक्तीच्या पलीकडे जातो, अत्यंत आसुरी बनतो. अशा वेळेला मात्र परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा येतात आणि अशा दुष्टाचा नाश करतात, म्हणजे देहाने काटा काढतात. पण त्याचं अवकल्याण नाही, तो पापी नरकाला जात नाही. तो उलट अशा प्रकारचा तो सनकाधिकाचे नेमाने सायुज्य सौरसो दिलेला पुतणी. पुतना माता ही विष पाजण्याकरता आलेली होती, वाईट बुद्धीने आलेली होती. भगवंताने तिची बुद्धी सुधरत नव्हती, याच्याकरता तिचा काटा काढला. पण मात्र मोक्ष अशा प्रकारचं कैवल्य असे पवित्र वैरी आहे दिले. असा भगवंताचा एक विचार आहे की आपल्याकडे समोर येणारे जे दुष्ट आहेत त्यांचा उद्धार व्हावा. आणि संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती, परोपकारी दोघांचा विचार एकच आहे. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. अशा महापुरुषाचं आपण महाराज वर्णन केलं. दर्शन झालं म्हणून धन्य म्हणतात. पण त्यांचं दर्शन होण्याकरता कोणती साधना सफल होते? धन्य पूर्वा पुण्या, धन्य पूर्वा पुण्या, ओढवाले निवृत्ते, धन्य पूर्वा पुण्या, धन्य पूर्वा Kumari,
धन्य पूर्व पुण्य कैसे उडवले निरुते, संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते. भाग्य निर्माण होण्याकरता पुण्य लागतं आणि ते पुण्य पूर्व पुण्य लागतं. सामान्य माणसाला आपण पूर्वी काय केलं हे कळत नाही, पण जे महापुरुष असतात त्यांना मात्र आपण पुण्य पोशिली असाधारण आहे. ज्ञानोबा म्हणतात फार मोठे मोठे पुण्य केलं. पहिले एक पुण्य केलं म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया पातली प्रभू. खूप मोठं मागे मी पुण्य केलं आणि त्याच्यामुळे मला हे आज प्राप्त झालं. कारण आज मनुष्य जो असतो तो काही पूर्वीच्या काळातल्या साधनेने असतो. वर्तमान काल भूतकालावर अवलंबून आहे. म्हणून एक असं मागचं सूत्र आम्ही ऐकलं, पूर्वजन्माची पुण्याई, ये जन्माची कमाई आणि तिसरी ते पाही गुरुकृपा. या दृष्टिकोनातून मागचं पुण्य लागतं. मागचं पुण्य जर नसेल तर माणूस परमार्थात येऊ शकत नाही. तेव्हा त्याकरता कारण त्याची बुद्धी नास्तिक बनते, मागच्या पापाचे संस्कार घडतात आणि ती बुद्धी इकडे येऊ देत नाही. ज्याने मागे काही सत्कर्म केलेले आहेत त्यांचीच बुद्धी या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये येत असते. महाराज म्हणतात धन्य पूर्व पुण्य कैसे ओढवले निरुते. माग केलेलं पुण्य ते फलद्रूप अवस्थेला झालं, याच्यामध्ये काळ फार मोठा जातो महाराज. पुण्यकर्म करणं वेगळं आणि ते फलद्रूप होण्याकरता लागणारा जो काळ आहे तो काळ फार मोठा आहे. इतका जवळचा काळ नाही. तो सामान्य अशा प्रकारच्या पद्धतीने मोजला जात नाही. कोणा पुण्य त्यांचा होईन सेवक, जे द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्म मजदावी नारायणा. अंतरिक्षा खुणा प्रगटवणी हे सहजासहजी कळत नाही, भगवंताला ते कळत असतं की ज्या पुण्याने संत प्राप्त होतात फक्त त्याचे त्रोटक अशा प्रकारची माहिती सांगतात. आर्त काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणूने नीनता, आणि मग साधू दैती तया अवचितारे. इतकी पुण्य लागते. अर्थ काम नाही, चाड नाही, मान नाही, अमान नाही, मायाच्या बाबतीमध्ये मोह अशा प्रकारचा नाही, आणि जे मिळालं त्याच्यामध्ये समाधानी राहणारा असंच पुण्य शक्ती लागते. मग साधू भेट देते तया अवचितारे. नंतर संत भेट देतात. त्याच्याकरता मात्र एवढी गोष्ट खरी आहे की मागचं केलेलं पुण्य मात्र सांभाळावं लागतं. सांभाळण्याची ताकद आपलीच आहे. काही वेळेला जर ते पुण्य आपण सांभाळू शकलो नाही तर पुण्य कर्म करून देखील त्याची शक्ती प्राप्त होत नाही. हा सगळ्यात मोठा परमार्थातला धोका आहे. कारण आपल्या पुण्याची अनेक प्रकारची वाट्या फुटतात, पुण्याला नष्ट होतात. कशा कशाने नष्ट होतं? आपण स्वतः केलेलं पुण्य मोठेपणा प्राप्त होण्याकरता तर त्याचा वापर जर केला तर पुण्य आपला मोठेपणा प्राप्त होण्याकरता जातं आणि ते आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. जसं चाळणे पाणी भरावं त्याप्रमाणे पुण्यकर्म करतो पण ते राहत नाही, ते सांडी विखुरी निघून जात असतं. म्हणून आपण केलेल्या पुण्याला कधीही प्रसिद्ध करू नये, ते झाकून करावं. ज्ञानोबा सांगतात, नाना कृषीवला आपुले पांगरवे पेरिले त्याचे धाके निपजले दानपुण्य. शेतकरी पेरतो आणि मग झाकतो, किंवा कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, त्याप्रमाणे साधक जो असतो खरा साधक त्याने आपण केलेलं लोकांना सांगू नये. न सांगावे वर्म ज्यांनी असो द्यावा भ्रम. एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, मनामध्ये जर क्रोध निर्माण झाला तर पुण्याचा नाश होतो. म्हणून साधकाने आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध येऊ देऊ नये. तुका म्हणे रागा संत शिवू नेदिती अंगा. क्रोध का निर्माण झाला ते क्रोधा तुका म्हणे कृपे घडे पुण्यक्षय. कोपामुळे आपल्या पुण्याचा नाश होत असतो. परद्रव्य आणि परस्त्रीचा जर अभिलाष मनामध्ये धारण केला तरी पुण्य नष्ट होतं. अनेक पुण्य नष्ट होण्याची कारण आहेत. आपण अनुष्ठानाला बसलो
आणि अनुष्ठान केल्यानंतर उठत असताना पृथ्वी मातेला असा बोट घासून जर नमस्कार नाही केला तर आपलं पुण्य आपल्याबरोबर काहीच येत नाही. ज्याला अनुष्ठान करायचंय त्या मंडळीने ज्या जागेवर ज्या आसनावर आपण अनुष्ठान करतो त्या जागेला खाली कमीत कमी खाली हात चिटकवावा, बोट चिटकवावं आणि ते बोट आपल्या कपाळाला लावावं. नाही असं केलं तर देवता सूक्ष्म रूपातून आपल्या भोवती पुण्य हिसकून घेण्याकरता असतात आणि आपण तसंच जर उठलो तर मग मात्र ते पुण्य आपल्या पदरात पडत नाही. करतो पण पदरात पडत नाही, हा प्रकार आहे. म्हणून पदरात पडेपर्यंत लागणारा जो काळ आहे, निवृत्तीचा जो काळ आहे, त्याच्याकरता ते आमच्या जीवनात कसं प्राप्त झालं. धन्य पूर्व पुण्य कैसे ओढवले निवृत्ती. कसं ओढलं आश्चर्यच आहे ते. कारण प्राप्त काळ घडी आल्यावेन ते पुण्य आम्हाला प्राप्त झालं. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो सहजासहजी ते प्राप्त होत नाही, पण म्हणतात माझं मन झालं ते. धन्य पूर्व पुण्य कैसे ओढवले निवृत्ती. संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते म्हणजे फार मोठ्या भाग्यानं ते दर्शन होत असतं. नेहमी आपण चिंतन करतो वेळ संपल्यामुळे आणि उद्या आमदार जळगावच्या पुढचा प्रवास असल्यामुळे चिंतन सेवा वेळेत उरकण्याचा प्रयत्न करतो. संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते. माऊलीचाच एक अभंग, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती माझ आजी पळासी आली. परमानंद आजी मानसी भेटी झालिया संताशी केली आणि सांभाळली. जाता जाता एक सांगून जातो, वाचलेल्या गोष्टी आहेत, माहीत असलेल्या गोष्टी आहेत. आपण एखाद्या वेळेला उन्हातून उंबराच्या सावलीला जर बसलो तर शास्त्र असं सांगतंय त्या सावलीला आपण का बसलात की आपलं पुण्य त्या झाडाला जातं. हे पटणार नाही, पण त्याचा प्रसंग असा आहे, जेव्हा भगवान परमात्म्याने नृसिंह रूप धारण केलं, हिरण्यकश्यपाचा काटा काढला आणि त्या नखाला शांत करण्याकरता उंबराच्या झाडामध्ये बुडवलं. कारण उंबराचं झाड स्वभावतः थंड आहे, औषधी झाड आहे ते. ज्या माणसाला अधिक उष्णता आहे अशा माणसाने उंबराची मुळी उकरायची, ती तोडायची, तिच्या खाली जे कोरं गाडगं असतं ते कोरं गाडगं ठेवायचं आणि ते झाकायचं. नाही झाकलं तर साप ते पाणी पिऊन जात असतो. त्याच्याकरता अशा प्रकारच्या त्या गाड्या त्याचं पाणी जर आपण प्यालो तर कसली उष्णता राहत नाही, त्याचा औषधी गुण आहे, ते थंड आहे. त्यामुळे भगवान नरसिंह परमात्माने त्याच्यात बोटं जी बुडवली ते थंड झालं. मग त्या झाडाने विचारलं, देवा असा त्रास तुम्ही मला दिला, विषारी नको आणि माझ्या अंगात बुडवली, मला काही फायदा द्याल की नाही. तेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने सांगितलं, तुला एकच फायदा देऊ, जो कोणी तुझ्या सावलीला बसेल त्याचं पुण्य तुला मिळेल. असं शास्त्री माना न माना सांगायचं काम ऐकायचं काम तुमचं आहे. बरेच महाराज म्हणतात महाराज हे सांगत जाऊ नका, विनाकारण कशाला सांगता समाजामध्ये. पण आपल्याला जे माहित आहे आणि त्याच्यातून जो धोका जर असेल तर समाजाला का सांगू नये, सांगितलंच पाहिजे. तेव्हा फक्त जर कदाचित कोणतंच झाड नाही आणि त्या झाडाखाली बसावंच लागते असा जर प्रसंग आला तर त्याला एक आणखी मार्ग आहे की आपलं पुण्य आपल्याकडे राहू. याच्याकरता नरहरी 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 नामाचं जर चिंतन केलं मग मात्र आपलं पुण्य आपल्याला राहतं, असाही त्याच्यातला मार्ग आहे. तर ही सगळी पुण्य सांभाळायला, पुण्याचा क्षय होण्याची अनेक कारण आहेत महाराज. आम्ही पेरला जवळजवळ या विषयावर 8 कीर्तनं केली आहेत. कोणत्या कोणत्या कारणाने पुण्याचा नाश होतो. तेव्हा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय अभंग चिंतनामध्ये घेतला होता. सगळ्याचा अर्थ असा, अनेक कारणाने पुण्याचा नाश होतो. साधकाने सावध राहावं आणि आपलं पुण्य आपल्याकडे सांभाळावं. ते सांभाळल्यानंतर मग ते उदयाला येतं. धन्य पूर्व पुण्य कैसे ओढवले निरुते. संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. ज्यांचं दर्शन झालं त्यांचा धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवा आणि भक्त तुझा नाही विचार. यांचं मला दर्शन झाल्यामुळे मी देखील धन्य झालो. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगता, तुका म्हणे धन्य कैसी जोडली हे जोडी. तुका म्हणे धन्य कैसी जोडली हे जोडी. तुका म्हणे धन्य कैसी जोडली हे जोडी. तुका म्हणे तुका म्हणे आम्हा धन्य
आता ना सोडी धन्य दिवस रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार म्हणे धन्यामा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवे न सोडी. आम्ही धन्य आहोत की असं अत्यंत दुर्मिळ आणि श्रेष्ठ अशा प्रकारच्या संतांचं दर्शन आम्हाला झालं, त्याच्यामुळे आम्ही धन्य. जसं महाराज म्हणतात धन्य आम्ही तुका देखीला. आम्ही धन्य धन्य म्हणावी न इह लोकी युका भाग्य आम्ही तुका देखीला. असं प्रकारचं चिंतन महाराज म्हणतात स्वतः आम्ही धन्य झालो आणि धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडिया बाही काळा हाती सर्वश्रेष्ठ अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त दिगा नाही विचार. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.